नितीन गडकरींच्या नव्या पिढीकडे जबाबदारी वक्तव्याने खळबळ। राजकीय निवृत्तीच्या चर्चेला कार्यालयाचा खुलासा। मी आता जास्त काम करू शकत नाही म्हणताच गडकरींच्या निवृत्तीची चर्चा। कार्यालय म्हणालं राजकारणाशी संबंध नाही। गडकरींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। नव्या पिढीच्या जबाबदारीवरून अखेर खुलासा। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या एका वक्तव्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे। मी आता जास्त काम करू शकत नाही, जबाबदारी नवीन पिढीकडे सोपवली पाहिजे, असं वक्तव्य गडकरी यांनी 23 ऑगस्ट रोजी नागपुरात केलं। या वक्तव्याचा संबंध त्यांच्या राजकीय भविष्याशी आणि निवृत्तीशी जोडला जाऊ लागला। मात्र गडकरी यांच्या कार्यालयाने स्पष्टीकरण देत या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे। नेमकं गडकरी काय म्हणाले, त्यांच्या वक्तव्याचा संदर्भ काय होता आणि त्यांच्या कार्यालयाने काय खुलासा केला, पाहूया हा विशेष रिपोर्ट। नागपुरातील एकलव्य एकल विद्यालयाच्या शिक्षक पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गात बोलताना गडकरी यांनी आपल्या बदललेल्या कामाच्या पद्धतीचा उल्लेख केला। मी जास्त काम करू शकत नाही, जेव्हा जमलं तेव्हा केलं, आता कामातील माझा सहभाग कमी झाला आहे, असं ते म्हणाले। त्याच वेळी त्यांनी आपल्या दैनंदिन दिनचर्येबद्दलही सांगितलं। दररोज सकाळी 2.5 तास व्यायाम आणि प्राणायाम करत असल्याचं त्यांनी नमूद केलं। तरुणांनीही दररोज किमान अर्धा तास व्यायाम आणि प्राणायाम करावा, असा सल्ला त्यांनी दिला। गडकरी यांनी आपल्या राजकीय सुरुवातीच्या दिवसांच्या आठवणीही सांगितल्या। पक्षाच्या कामासाठी ते सायकल आणि स्कूटरवरून प्रवास करत असत। त्यावेळी त्यांच्या परिचिताकडे अँबॅसेडर कार होती। पक्षाचे वरिष्ठ नेते विमानतळावर आले की त्या कारच्या मालकाला पक्षाध्यक्ष बनवून त्यांच्या प्रवासाची व्यवस्था केली जात असल्याची आठवण त्यांनी सांगितली। गडकरींच्या नवीन पिढीकडे जबाबदारी या विधानानंतर त्यांच्या राजकीय निवृत्तीची चर्चा सुरू झाली। मात्र गडकरींच्या कार्यालयाने हा अर्थ स्पष्टपणे फेटाळला। हे वक्तव्य राजकारणाशी संबंधित नसून लक्ष्मणराव मानकर ट्रस्टच्या सामाजिक कार्याची जबाबदारी नव्या पिढीकडे सोपवण्याच्या संदर्भात असल्याचं कार्यालयाकडून सांगण्यात आलं। लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था नागपुरातील सामाजिक संस्था असून आदिवासी आणि ग्रामीण भागातील शिक्षणासाठी काम करते। संस्थेच्या माध्यमातून एकल विद्यालये चालवली जातात। दिवंगत लक्ष्मणराव मानकर गुरुजी यांच्या स्मरणार्थ नितीन गडकरी यांनी या संस्थेची स्थापना केल्याचं ट्रस्टच्या माहितीत नमूद आहे। त्यामुळे गडकरींच्या वक्तव्याचा राजकीय निवृत्तीशी संबंध जोडू नये, असा स्पष्ट संदेश त्यांच्या कार्यालयाने दिला। नितीन गडकरींची राजकीय कारकीर्द जवळपास 5 दशकांची आहे। 1970च्या दशकात विद्यार्थी राजकारणातून सुरुवात केल्यानंतर 1989 मध्ये ते पहिल्यांदा महाराष्ट्र विधान परिषदेत पोहोचले। महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केल्यानंतर 2009 मध्ये ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले। 2014 मध्ये नागपूरमधून लोकसभेत निवडून आल्यानंतर मोदी सरकारमध्ये त्यांच्याकडे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाची जबाबदारी आली। गेल्या 12 वर्षापासून ते केंद्रीय मंत्रिमंडळात आहेत। त्यामुळे एका वक्तव्याने निर्माण झालेल्या राजकीय चर्चेला त्यांच्या कार्यालयाच्या स्पष्टीकरणामुळे सध्या तरी विराम मिळाला आहे।